नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूर जिल्हा प्रमुख निवडीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराजी नाट्य। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी कडक शब्दात नाराजांना सुनावलं। 11वी प्रवेशासाठीची यादी 2 दिवस अगोदरच प्रसिद्ध। यापूर्वी जाहीर केल्यानुसार 30 जूनला यादी प्रसिद्ध होणार होती। अखेर प्राडानं मिलान फॅशन शोमधील चप्पल कोल्हापुरीच असल्याचं केलं मान्य। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं याबाबत प्राडाशी साधला होता संपर्क। अजूनही लोक फसतायत। कोल्हापुरातील डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल 7 कोटी 86 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला। आणि करवीर तालुक्यातील नागदेववाडीतील वारीला हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं कोल्हापूरचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे। मात्र यानंतर आता पक्षांतर्गत नाराजी नाट्य सुरू झालंय। जिल्हाध्यक्ष पदासाठी नाव आघाडीवर असलेले हर्षल सुर्वे यांनी या निवडीनंतर नाराजी व्यक्त केली आहे। विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बदलाची मागणी होत होती। त्याबाबतच्या हालचालींनाही वेग आला होता। याआधीचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना 2 वर्षांपूर्वी शिवसेनेचं उपनेतेपद देण्यात आलं। त्यानंतरही जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडेच राहिली होती। सध्या या पदासाठी कोल्हापूर शहरातील इच्छुकांनी फिल्डिंग लावली होती। यानंतर कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर रविकिरण इंगवले यांची निवड झाली। मातोश्रीवरून इंगवले यांच्या निवडीचे आदेश देण्यात आले, तर कोल्हापूर दक्षिण शहर प्रमुखपदी हर्षल सुर्वे, उत्तर विधानसभा प्रमुखपदी विशाल देवकुळे यांची निवड करण्यात आली। मात्र जिल्हाध्यक्ष पदासाठी हर्षल सुर्वे यांचा पत्ता कट झाल्यानं पक्षात नाराजी नाट्य सुरू झालंय। सुर्वे यांना मांडणाऱ्या एका गटानं रविकिरण इंगवले यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीला विरोध केला असून यातून पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। इंगवले यांच्या निवडीनंतर सुर्वे यांनी नाराजी व्यक्त केली। ज्यांना पदाधिकारी केले त्यांचा इतिहास बघितला तर आजपर्यंत त्यांनी ज्याच्या जवळ गेलेत आणि मैत्रीचा हात पाठीवर ठेवलेला आहे, तर त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलं। कुठेतरी व्हिडिओ व्हायरल करायचे, फालतू काहीतरी रेकॉर्डिंग एडिट करून व्हायरल करायचं, असल्या प्रवृत्तीच्या माणसासोबत आम्ही काम करणं उचित नाही। म्हणजे आम्ही जे काम केलेलं आहे, शिवसेना तळागाळात वाड्या वस्त्यात फिरून शिवसेनेचा जो विस्तार केलेला आहे, त्या गेल्या अनेक वर्ष आम्ही काम करतोय। मग ऐनवेळी कुठनं तरी बाहेरून फिरून 17 पक्ष फिरून 17 आता पण त्यांना पद मिळत नाही हे लक्षात आल्यावर अन्य पक्षात गेलेलं आहे। तिथल्या पण पक्षप्रमुखांनी त्यांच्यातल्या सांगितलेलं आहे, बाबा आम्ही तुम्हाला पक्षात घेणार नाही। मग अशा व्यक्तीला आमच्या इथं उरावर आणून बसवायचं, हे आम्ही कसं सहन करायचं? आणि आजपर्यंत आम्ही इतकं बोललेलं नव्हतं। जे काय आमची खतखत असायची ते आम्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्यासमोर बोललेलं आहे। पण आज जर काय बोललो नाही तर आम्ही असंच आम्हाला गृहीत धरलं जाणार आणि आम्हाला म्हणजे दरवेळी निष्ठावंतालाच बाजूला करण्याचं हे काम हे काही पदाधिकाऱ्यांच्याकडून नेत्यांच्याकडून होत राहील। पक्षाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे आणि रविकिरण इंगवले यांच्यात काही दिवसांपासून अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतोय। संजय पवार, विजय देवणे यांच्या आंदोलनावेळी रविकिरण इंगवले नसतात, तर रविकिरण इंगवले यांच्या आंदोलनात संजय पवार किंवा विजय देवणे हे सहभागी होत नाहीत। पक्षात आधीच गटबाजी सुरू असताना रविकिरण इंगवले यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी कशी दिली असाही प्रश्न उपस्थित होता। या निवडीनंतर बोलताना इंगवले यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करू अशी प्रतिक्रिया दिली आहे। तसंच माझ्या कार्याला कुणाचीही दृष्ट आणि बाधा लागू नये असा टोलाही त्यांनी लगावलाय। पक्षनिष्ठा जपत पक्षाचा प्रोटोकॉल पाळत सर्वांनाच एकरूप ठेवून सर्व शिवसैनिक हे आपलं शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून एक कुटुंब समजून चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवू
परमेश्वर करू की माझ्या या कार्यास कोणाचंही दृष्ट कोणाचंही बाधा न लागता शिवसैनिकांना जो आता नवीन जोश आलेला आहे, एक मरगळ होती शिवसैनिकांच्यात पक्षफुटीनंतर किंवा अन्य स्थितीनंतर, पण ती मरगळ आता पूर्णपणे बाजूला ठेवून कोल्हापूर जिल्हाभर अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना वाढवू. हर्षल सुर्वे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात कार्यरत आहेत. शिवसेना पक्ष फुटल्यानंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. जिल्हाध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र अचानकपणे त्यांचं नाव मागं पडल्यानं पक्षाचा हा निर्णय सुर्वे यांना चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यामुळे आता ते वेगळी वाट निवडणार काय याचीही चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील 11वीच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेल्या 11वी प्रवेशाची यादी 2 दिवसांआधीच जाहीर झाली आहे. 30 जूनला ही यादी जाहीर होणार होती. मात्र आजच शिक्षण संचालनालयाकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर राज्यातील 12,71,000 विद्यार्थ्यांनी 11वीसाठी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केली होती. मात्र निकाल जाहीर होऊन जवळपास 1.5 महिना होत आला तरी या विद्यार्थ्यांचा 11वीमध्ये प्रवेश झालेला नाही. प्रवेश यादी कधी जाहीर होणार याची उत्सुकता या विद्यार्थ्यांना होती. शिक्षण संचालनालयानं 30 जूनला जाहीर होणार असं सांगितलं होतं. मात्र आज 2 दिवस आधीच त्यांनी प्रवेशाची यादी जाहीर केली आहे. MahaFYJCAdmissions.in या संकेतस्थळावर ही यादी पाहता येणार आहे. आता 7 जुलैपर्यंत मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा वेळ दिलाय. आंबोलीतील कावळेसाद पॉइंट इथं रेलिंगला टेकून फोटो घेत असताना तोल जाऊन करवीर पंचायत समितीकडील कर्मचारी राजेंद्र सनगर हे शुक्रवारी 300 फूट खोल दरीत कोसळले होते. NDRFनं राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला त्यांचा मृतदेह दरीत सापडला. सनगर यांच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र शोक व्यक्त होतोय. मूळचे पन्हाळा तालुक्यातील माले इथले राजेंद्र सनगर हे कोल्हापुरातील चिले कॉलनीत राहत होते. आपल्या 14 मित्रांसह ते आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी गेले होते. शुक्रवारी कावळेसाद पॉइंट इथं रेलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय घसरल्यानं ते 300 फूट खोल दरीत कोसळले. यानंतर पोलीस आणि आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं होतं. 300 फूट खोल दरीत शुक्रवारी सायंकाळपासून शोध मोहीम सुरू होती. मात्र काळोख आणि दाट धुक्यामुळं या शोध मोहिमेत अडथळे आल्यानं ही शोध मोहीम थांबवण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळपासून पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. शोध मोहिमेदरम्यान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सनगर यांचा मृतदेह आढळून आला. सनगर हे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात होते. या महिन्यातच त्यांची करवीर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कनिष्ठ सहाय्यक या पदावर नियुक्ती झाली होती. सनगर यांच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जातोय. कोल्हापुरी चप्पलबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं हस्तक्षेप केल्यानंतर फॅशन शोमधील चप्पल कोल्हापुरीच असल्याचं इटलीच्या प्राडा कंपनीनं मान्य केलंय. लवकरच प्राडा कंपनीची टीम स्थानिक कारागिरांशी संपर्क साधणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे. प्राडा या इटालियन फॅशन ब्रँडनं त्यांच्या एका मेन्स फॅशन शो दरम्यान कोल्हापुरी चप्पलची हुबेहूब नक्कल करून स्वतःचा ब्रँड म्हणून बाजारात आणलं होतं. यामध्ये कोल्हापूर किंवा भारताच्या नावाचा कुठंही उल्लेख नव्हता. यावरून कोल्हापूरमधील कारागीर आणि चर्मकार संघटना आक्रमक झाल्या होत्या. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरनं इटलीमधील प्राडाचे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार केला. या पत्रव्यवहाराला प्रतिसाद देत प्राडा ग्रुप कॉर्पोरेशनचे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लॉरेन्स बर्टेली यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला पत्र पाठवून ही कोल्हापुरी चप्पल असल्याचं मान्य केलं, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. या पत्राद्वारे अनेक मागण्या प्राडा कंपनीकडे करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उत्पन्नातील वाटा कोल्हापूरमधील कारागिरांना देण्यात यावा, यापुढे या चप्पला कोल्हापूर कारागिरांकडून बनवून घेऊन त्या कोल्हापूर आणि भारताचा ब्रँड म्हणून विकाव्यात, या मागण्यांचा समावेश आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देत प्राडा कंपनी एक स्वतंत्र टीम तयार करत असून लवकरच ते स्थानिक कारागिरांशी संपर्क करणार असल्याची माहिती गांधी यांनी दिली. त्यांनी सांगितलं की या पद्धतीचे हे कोल्हापूर सर हे भारतीय कोल्हापूरची आहे हे त्यांनी लेखी स्वरूपात मान्य केलं आणि भारतातल्या या सगळ्या संदर्भातल्या लोकांची
महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून चर्चा करून या पुढचं प्रोडक्शन किंवा विक्रीचा ते निर्णय घेतील. अद्याप या संदर्भातलं कुठलंही कमर्शियल प्रोडक्शन त्यांनी सुरू केलेलं नाही असं सांगितलं. आणि या संदर्भातील प्रडा या जागतिक संस्थेच्या हेडक्वार्टरतर्फे एक स्वतंत्र टीम तयार करतायत, जी महाराष्ट्र चेंबर बरोबर कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांच्या बरोबर किंवा या संदर्भातल्या सगळ्या लोकांच्या बरोबर चर्चा करून या पुढच्या काळामध्ये चप्पल हे कशा पद्धतीनं बनवलं जाईल हे ठरवतील. आमचा आग्रह असणार आहे की त्यांनी हे चप्पल कोल्हापूरच्या कारागिरांच्याकडून बनवून जगाच्या पातळीवर विकावं आणि ज्या पद्धतीनं ज्या किमतीला ते विकलं जाईल त्यामुळे कोल्हापूरच्या कारागिरांना, महाराष्ट्रातल्या कारागिरांना, भारतीय कारागिरांना अधिकचा मोबदला मिळेल आणि हे चप्पल या निमित्तानं जगाच्या व्यासपीठावर पोहोचलं आणि कोल्हापुरी चप्पल अशा पद्धतीनं प्रदर्शित केलं गेलं. यामुळे कोल्हापुरी चप्पलाचं नाव सर्वदूर पोहोचलेलं आहे याचा मला मनापासून आनंद आहे. आणि प्रडा कंपनीनंही अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कोल्हापुरी चप्पलाला जागतिक बाजारपेठ अधिक चांगल्या पद्धतीची मिळेल यामध्ये माझ्या मनात कोणती शंका नाही. प्राडानं आपली चूक मान्य करून खुलासा केल्यानंतर स्थानिक व्यावसायिक आणि कारागिरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यामुळं कोल्हापूर चप्पल जगाच्या पाठीवर झळकणार असून स्थानिक कारागिरांना सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे. कोल्हापुरातील सेवानिवृत्त अभियंता दत्तात्रय पाडेकर यांना देशविघातक संघटनेला आर्थिक मदत केल्याप्रकरणी डिजिटल अरेस्टची भीती घालत तब्बल 7,86,00,000 रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणी पाडेकर यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची पथकं तपासासाठी रवाना झाली आहेत. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी ही माहिती दिली आहे. गुजरातच्या जामनगर इथल्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून सहाय्यक उपाध्यक्ष पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर दत्तात्रय गोविंद पाडेकर हे कोल्हापुरातील मोहिते कॉलनी परिसरात राहायला आले. या ठिकाणी ते कुटुंबियांसमवेत राहतात. 24 मे रोजी पाडेकर यांच्या मोबाईलवर संपर्क साधत एका व्यक्तीनं त्यांच्या बँक खात्याची आणि मालमत्तेची सविस्तर माहिती घेतली. एका व्यक्तीनं सतत 4 दिवस पाडेकर यांच्याशी संपर्क साधून आपण देशविघातक संघटनेला अर्थपुरवठा करत असल्यानं आपल्याला अटक होऊ शकते अशी भीती घालून पाडेकर यांच्या बँक खात्यातील 7,86,00,000 रुपये RTGSद्वारे वेगवेगळ्या 16 बँक अकाउंटवर ट्रान्स्फर करून घेतले. 25 मे ते 23 जून दरम्यान अशा महिनाभराच्या कालावधीत सायबर भामट्यांनी पाडेकर यांची फसवणूक केली आहे. पाडेकर यांना धमकवण्यासाठी सायबर भामट्यांनी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा देखील वापर केलाय. या प्रकरणी पाडेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिसात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून सायबर शाखेच्या मदतीनं या गुन्ह्याचा तपास सुरू असून पोलिसांची विविध पथकं तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणात महाराष्ट्रासह बिहारमधील काही भामट्यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. राजवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देवकर पानंद इथे राहणारे एक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचं वय 75 वर्ष आहे. त्यांना दिनांक 24 मे रोजी एक फोन आला आणि त्या फोनवरून सांगितलं की तुमचं कॅनरा बँकेचं एक ATM आहे आणि त्या ATMद्वारे, त्या डेबिट कार्डद्वारे काही पैसे हे PFIला ट्रान्सफर झालेले आहेत. तुमचे टेरर फंडिंग याखाली तुम्हाला अटक करीत आहोत असं सांगितलं. आणि त्यानंतर मग त्यांना वेळोवेळी फोन आले आणि फोन येत त्या दरम्यान त्यांना त्यांची सगळ्या प्रॉपर्टीची माहिती घेतली आणि सगळ्या प्रॉपर्टीच्या माहितीमध्ये यांनी सांगितलं की म्युच्युअल फंडमध्ये, शेअर्समध्ये काय गुंतवणूक आहे. आणि मग त्यांनी सगळे सांगितलं की तुमच्या सगळ्या पैसे जे आहेत त्याचं आम्हाला इन्स्पेक्शन करायचं आहे, त्यामुळे सगळे पैसे तुम्ही आमच्या अकाउंटला ट्रान्सफर करा. मग या फिर्यादीने शेअर मार्केटमध्ये त्यांचे जे गुंतवलेले पैसे होते, म्युच्युअल फंडातले पैसे, फिक्स्ड डिपॉझिटचे पैसे आणि त्यांच्या बँकेत असलेले पैसे, अशा सर्व पैसे टोटल 7,86,00,000 रुपये हे आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या 16 अकाउंटला त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत. ते 16 अकाउंट जे आहेत ते 5 बँकांची मिळून आहेत. आम्ही त्या बँकांचे डिटेल्स घेऊन तपास करीत आहोत आणि त्याच पद्धतीनं जे वेगवेगळ्या मोबाईल नंबरवर कॉल आले होते त्यांचं ॲनालिसिस करीत आहोत. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाडेकर यांची फसवणूक करणाऱ्या काही संशयित सायबर भामट्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलंय. काही संशयित दिल्ली आणि इतरत्र वेगवेगळ्या राज्यात असल्याची माहिती समोर आली आहे. करवीर तालुक्यातील नागदेववाडीतील राजूभाई अत्तार कुटुंबियांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन वारकऱ्यांशी एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं जपलंय. गेल्या 34 वर्षापासून वारकरी वारीला निघण्यापूर्वी अत्तार कुटुंबियांच्या घरी भेट देऊन पुढे वारीसाठी निघतात. यातून धर्मभेदाला फाटा देत हिंदू मुस्लिम ऐक्य जपलं जातं.
अलीकडं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जाती धर्मातील तेढ वाढतीये. मात्र कोल्हापुरात नेहमीच हिंदू मुस्लिम ऐक्य जपलं जातं. सर्व जाती धर्मियांना एकाच छताखाली आणणारा सोहळा म्हणून पंढरपूरची आषाढी वारी देशभर ओळखली जाते. करवीर तालुक्यातील नागदेवाडीतील वारकरी आणि राजूभाई अत्तार कुटुंबियानं जाती धर्मांच्या पलीकडे जाऊन एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं जपलंय. नागदेवाडीतील वारकरी वारीला जाण्यापूर्वी बालिंगामधील राजूभाई अत्तार यांच्या घरी दरवर्षी भेट देऊनच वारीला निघतात. गेल्या 34 वर्षांपासून अत्तार कुटुंब दिंडीचं उत्साहात स्वागत करून वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतं. वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणं हेच आमचं मोठं भाग्य असल्याच्या भावना राजूभाई अत्तार यांनी व्यक्त केल्यात. मस्त माझ्या घरी गेली 34 वर्ष येत आहे. हे माझ्यासाठी खूप सौभाग्याचं काम आहे आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद त्यांचा आमच्यावर राहू दे. वारकऱ्यांची सेवा करण्याचा वडिलांचा वारसा राजूभाई अत्तार यांनी पुढे सुरू ठेवलाय. त्यांच्या या प्रेमाबद्दल सेवेबद्दल वारकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. आचारसंहिते आपल्याने प्रत्येक वेळी त्यांचे सहकार्य आम्हाला असते आणि हे मुस्लिम समाजात असून त्यांनी त्यांची भक्ती म्हणजे माऊलींची काहीतरी कुठेतरी हे असणार आहे आणि त्यांचं हे योगदान कायम राहते आणि इथून पुढेही राहील आणि त्यांच्या व्यवसायाला या देवाला बरोबर यावी ही आमची टीम माहिती आणि नागनाथ भजनी मंडळ आम्ही नागदेवाडी. दिंडीतील 200 वारकऱ्यांनी अत्तार यांच्या घरी भेट दिली असून आषाढी वारीतही हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आलंय. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असताना पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला अखिल भारतीय मराठा महासंघानं विरोध केलाय. महासंघ याबाबत गावोगावी जनजागृती करणं, तालुका पातळीवर निवेदनं देणं, चर्चासत्र, चर्चात्मक बैठका घेण्यासह सह्यांची मोहीम राबवणार आहे. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी ही माहिती दिली आहे. 1ली ते 4थीपर्यंत सर्व शिक्षण मराठीत मातृभाषेतच झालं पाहिजे यासाठी आम्ही या इथून पुढच्या कालखंडामध्ये काही ठोस निर्णय घेतलेले आहेत. यामध्ये सोमवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा शाखेच्या वतीने निवेदन देणार आहोत. मंगळवारी संपूर्ण तालुका वाईज आमच्या ज्या शाखा आहेत मराठा महासंघाच्या त्या निवेदन देणार आहेत आणि त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी सह्या घेण्याची मोहीम राबवणार आहे. यातूनच जर शासन जर निर्णय बदलत नसेल तर आम्ही भाषा तज्ज्ञ मराठीमधले जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांचं 1लीपासून 4थीपर्यंत मराठी का असावं यासाठी एक चर्चात्मक बैठक घेऊन तोच आम्ही एक अहवाल सादर करणार आहे. यातूनही जर राज्य शासनानं आपली भूमिका सोडली नाही तर प्रखर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हृदयात दीनदलितांसाठी बुद्धांप्रमाणे करुणेचा झरा आणि आईप्रमाणे ममत्व भाव ओसंडून वाहत होता. डॉक्टर नंदकुमार मोरे यांच्या चरित्र ग्रंथाच्या माध्यमातून या करुणा सागराच्या संस्कार कथा बालकुमारांपर्यंत पोहोचतील असा विश्वास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केलाय. ते शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी लिहिलेल्या असे होते आपले शाहू महाराज या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी लिहिलेल्या असे होते आपले शाहू महाराज या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते तर कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. एकाच वेळी एकाच पुस्तकाच्या मराठीसह 5 भाषातील अनुवाद प्रकाशित होण्याची विद्यापीठाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होती. यावेळी बोलताना डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी प्रजेबद्दल अपार करुणा आणि माया हे लोककल्याणकारी राजाचं लक्षण असतं. हे लक्षण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज या दोन्ही राजांमध्ये समान होतं. छत्रपती शाहू महाराज हे त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक घटकाची सातत्यानं चिंता वाहत असत. मुलांबद्दल त्यांना विशेष ममत्व होतं. त्यांच्यातील गुणवत्तेचा ते सतत शोध घेत असत. भाई माधवराव बागल यांच्यापासून अनेक मुलांमधील सुप्त गुण हेरून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम महाराजांनी केलं. पुढं विविध क्षेत्रांमध्ये या गुणवंतांनी आपली चमक दाखवून महाराजांचा विश्वास सार्थ ठरवला. त्यामुळे शाहू महाराजांच्या हृदयात दीनदलितांसाठी बुद्धाप्रमाणेच करुणेचा झरा आणि आईप्रमाणे ममत्वभाव ओसंडून वाहत होता.
डॉक्टर नंदकुमार मोरे यांच्या चरित्र ग्रंथाच्या माध्यमातून या करुणासागराच्या संस्कार कथा बालकुमारांपर्यंत पोहोचणार आहेत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. लेखक डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी यावेळी बोलताना बुद्धानं ज्याप्रमाणे जगातील दुःख दूर करण्यासाठी चिंतन आणि प्रयत्न केले, त्याचप्रमाणे वंचित, शोषित, बहुजन, दलित, स्त्रिया, मुलं अशा सर्वच घटकांचं दुःख, दैन्य दूर करण्यासाठी शाहू महाराज प्रयत्नशील राहिले असं सांगितलं. अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी शाहू महाराजांचा हा चरित्र ग्रंथ म्हणजे मराठी साहित्य, इतिहास आणि कला यांचा त्रिवेणी संगम असल्याचं सांगितलं. बालकुमार घटकांमध्ये मूल्य शिक्षण रुजवणारं हे पुस्तक आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे अनुवादक डॉक्टर गोरख थोरात, चित्रकार अनवर हुसेन, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील, अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, डॉक्टर महादेव देशमुख, डॉक्टर राजन गवस, डॉक्टर अरुण भोसले, डॉक्टर भारती पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. आषाढी एकादशी निमित्त कसबा बावड्यातील तुकाराम ज्ञानेश्वर पायी दिंडीचं आज पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण जाधव यांच्या वतीनं DY पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी पाटील आईसाहेब यांच्या हस्ते वारकऱ्यांना कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. प्लास्टिक मुक्तीचा नारा देत हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त कसबा बावड्यातून दरवर्षी तुकाराम ज्ञानेश्वर पायी दिंडीचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार आज सकाळी 7 वाजता ही दिंडी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण जाधव यांनी प्लास्टिकला फाटा देत अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी या सर्व वारकऱ्यांना उपयोगी पडतील अशा कापडी पिशव्या दिल्या. आईसाहेब सौभाग्यवती शांतादेवी D पाटील यांच्या हस्ते दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना या पिशव्या वितरित करण्यात आल्या. यामध्ये 300हून अधिक वारकऱ्यांना पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी पत्रकार रमेश पाटील यांचा आईसाहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती आनंद पाटील, ज्ञानेश्वर मंडपाचे अध्यक्ष तानाजी चव्हाण, वैशाली जाधव, शीतल पाटील, मिलिंद पाटील, युवराज उल्पे, राजू ढेरे, ह.भ.प. अशोक नाटेकर, ह.भ.प. बाजीराव कारंडे, भिकाजी वाडकर, धनाजी गुरव, श्रीकांत चव्हाण, किशोर पाटील आदी उपस्थित होते. देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचं योगदान सुद्धा मोठं आहे. त्यामुळे पालकांनी मुलगा मुलगी असा भेदभाव करू नये असं आवाहन कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर B धीरज कुमार यांनी केलंय. करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. करवीर तालुक्यातील वाकरे इथं करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर B धीरज कुमार उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी देशाच्या प्रगतीत महिलांचं योगदान मोठं असून शासनाकडून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगितलं. गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी समाजात विकृत मनोवृत्ती वाढल्याची उदाहरणं दिली. पालकांनी लहान वयातच मुलामुलींना शरीरात होणाऱ्या बदलांबाबत मार्गदर्शन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. महिला दक्षता विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी कौटुंबिक वादविवाद निराकरण, करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी महिला सुरक्षा जनजागृती संदर्भात CPRच्या डॉक्टर वृषाली पवार, डॉक्टर नियाज मुल्ला यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. ॲडव्होकेट निलोभर शेख आणि MB पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, विठाई चंद्राई फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुगडे, गोपनीय विभागाचे अविनाश पोवार, सुहास पोवार, तालुक्यातील पोलीस पाटील, आशा, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला, सरपंच, सदस्य, युवती उपस्थित होत्या. कोल्हापुरातील शिवाजी पुलापासून स्मशानभूमीला जाणारा रस्ता खचल्यानं बंद करण्यात आलाय. त्याऐवजी जुना बुधवार तालीम ते स्मशानभूमी अशी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र जुना बुधवार तालमीकडून पंचगंगा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रस्त्याची डागडुजी करावी तसंच विजेची सोय करावी अशी मागणी शिवसेनेच्या जुना बुधवार पेठ शाखेनं केली आहे. महापालिका प्रशासनाकडे या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
कोल्हापुरातील शिवाजी पुलापासून स्मशानभूमीला जाणारा रस्ता खचल्यानं बंद करण्यात आलाय. त्याऐवजी जुना बुधवार तालीम ते स्मशानभूमी अशी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. भटक्या कुत्र्यांचा सतत वावर असतो. शिवाय पथदिवेही या रस्त्यावर नसल्यानं अंत्ययात्रेला जाताना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे या रस्त्यावरील बंद असलेले विजेचे सर्व दिवे लवकरात लवकर सुरू करावेत, रस्त्याची डागडुजी करावी अशा मागण्या शिवसेनेच्या जुना बुधवारपेठ शाखेनं केल्यात. महापालिका प्रशासनाकडे या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी उपजिल्हा प्रमुख उदय भोसले, उपशहर प्रमुख कपिल नाळे, फेरीवाले संघ प्रमुख अर्जुन आंबी, निलेश हंकारे, विनोद हजारे, सचिन क्षीरसागर, विनायक जाधव, केदार शिंदे, कल्पेश नाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ई स्टोअर इंडिया सुपरमार्केटच्या नावाखाली जादा परताव्याचं आमिष दाखवून राधानगरी, कागल या तालुक्यांमधील गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणारे एजंट विनायक राऊत, अनिल पाटील, किरण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सीताराम पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. राधानगरीच्या अकनूरमधील विनायक राऊत, सरवडेतील शिक्षक किरण पाटील आणि अनिल पाटील यांनी राधानगरी आणि कागल तालुक्यातील गुंतवणूकदारांकडून ई स्टोअर इंडिया सुपर मार्केटची फ्रँचायझी देण्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये भरून घेतलेत. त्या बदल्यात गुंतवणूकदारांना 2.5 वर्ष दरमहा 1 लाख रुपये आणि विक्री केलेल्या मालावर 3% कमिशन देतो असं सांगण्यात आलं. प्रत्यक्षात सुरुवातीचे काही महिने गुंतवणूकदारांना पैसे देऊन नंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचं गुंतवणूकदार सीताराम पाटील यांनी सांगितलं. जून 2022मध्ये हा प्रकार घडला. यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय, राधानगरी पोलीस आणि शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी गुंतवणूकदार सीताराम पाटील यांनी केली आहे. आम्ही 22-23 या साली 25 लाख रुपये स्टोअरसाठी म्हणून भरले आणि भरण्यासाठी आम्हाला अनिल पाटील, विनायक राऊत आणि किरण पाटील ही स्थानिकच्या लोकांनी आम्हाला या स्टोअरमध्ये पैसे भरा, तुम्हाला मॉल काढून देतो आणि त्या मॉलचे पैसे तुम्हाला 2.5 वर्षामध्ये परत मिळतील 1-1 लाख रुपये महिन्याप्रमाणे. आणि मॉलच्या रकमेमध्ये जे विक्री होईल त्या विक्रीपैकी 3% कमिशन म्हणून आपल्याला मिळेल असे प्रलोभन दाखवले. आणि आम्ही ज्या वेळेला पैसे भरले त्यावेळेला राधानगरी, मुरगूड, कागल, मुदाळतिट्टा, भोगावती अशा तालुक्यातल्या कोल्हापूर अशा बऱ्याच ठिकाणी ते मॉल चालू होते यापूर्वी भरलेल्या लोकांचे. आणि ते आम्हाला बघायला पाठवून दिलं. ते बघितल्यानंतर आम्ही त्यांच्या प्रलोभनाला बळी पडलो आणि आम्ही ते पैसे भरले. सुरुवातीला 3 महिन्यानंतर त्यांनी आमची काही रक्कम परत केली महिन्याप्रमाणे आणि स्टोअरला जागा बघायला सांगितली. जागा बघायला सांगितल्यानंतर आम्ही जागा बघितली, पण तोपर्यंत हे सगळं यांची सिस्टीम सगळी कोलॅप्स झाली. आमचे पैसे रिटर्न येणं बंद झालं आणि या लोकांच्याकडे आम्ही या लोकांच्याबद्दल 2023मध्ये SP ऑफिसला तक्रार दिली होती. त्याची ती आमची राधानगरी पोलीस स्टेशनला किंवा त्या तालुक्याच्या ठिकाणी ते पोलीस स्टेशनला कळवलं. तिथं आमचे जबाब झाले आणि शाहूपुरीमध्ये ते सगळे कलेक्टिव्ह एकत्र आम्ही ती तक्रारीचं निवारण करू म्हणून सांगितलं. पण तिथं अजून आमच्या या बाबीमध्ये कुठली हे झालेली नाही, निराकरण झालेलं नाही. पत्रकार बैठकीला गुंतवणूकदार राजाराम कांबळे, राजीव आळतेकर, धनाजी तांबेकर, जीवन पाटील, निलेश भिवंगडे उपस्थित होते. ज्योतिबा डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. पन्हाळा तहसील कार्यालयाच्या वतीनं वाडी रत्नागिरी मंडळ कार्यालयाअंतर्गत आयोजित या शिबिरात नायब तहसीलदार विजय जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी नागरिकांना एकाच छताखाली शासनाचे विविध दाखले वितरित करण्यात आले. या प्रसंगी मंडल अधिकारी वासंती पाटील, संजय गांधी निराधार योजना विभागाच्या नायब तहसीलदार रोहिणी गायगोपाळ, तलाठी मोनाली चव्हाण, PB निगडे, निखिल पाटील, कोतवाल सागर छत्रे, कीर्ती कांबळे, कमल पाटील, महादेव साळवी, मारुती सातार्डेकर, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, आकिब आगा आदी उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू
अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. भाजपला लवकरच मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णयाची शक्यता. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दहशतवादी साकीब नाचनचा दिल्लीत मृत्यू. साकीबचा मृतदेह भिवंडीतील बोरवली गावात आणला जाणार, परिसरात मोठा बंदोबस्त. भंडाऱ्यात पाईपलाईनमध्ये अडकलेला बिबट्या जेरबंद. लखनी वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव साक्षर इथली घटना. सिंधुदुर्गच्या जंगलात सापडला नेपाळी युवकाचा सांगाडा. बॅगेतील मोबाईल आणि घड्याळावरून गूढ उकललं. शेततळ्यात पडून अँब्युलन्स चालकाचा मृत्यू. पैठण तालुक्यातील बालानगरमधील घटना. ओळखीचा फायदा घेत एका युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नाट्य कलाकार अनुपम दाभाडे याला राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली होती. दाभाडे याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अनुपम मनोहर दाभाडे हा कोल्हापुरातील इंगळेनगर परिसरात कुटुंबियांसमवेत राहतो. दाभाडे हा नाट्यकलावंत असल्यानं त्याची एका नाट्यकलावंत युवतीशी वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. त्यानं ओळखीचा फायदा घेत पीडित युवतीला सप्टेंबर 2024 ते जून 2025 या काळात आपल्या फ्लॅटवर बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित युवतीनं दिलेल्या तक्रारीवरून अनुपम दाभाडे याच्या विरोधात शुक्रवारी राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला रात्री उशिरा अटक केली होती. दरम्यान आज दाभाडे याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इलेक्ट्रिक मोटर पंप आणि केबल चोरी करणाऱ्या विश्वनाथ हुदली, करियाप्पा उदनायक या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे 5 गुन्हे उघडकीला आणत सुमारे 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गडहिंग्लज तालुक्यातील बुगडीकट्टी इथं राहणाऱ्या विश्वनाथ हुदली आणि तेरणी इथल्या करियाप्पा उदनायक या दोघा चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीची एक इलेक्ट्रिक मोटर आणि केबल असा सुमारे 1,33,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यावेळी गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचे 5 गुन्हे उघडकीला आलेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार सतीश जंगम, दीपक घोरपडे, प्रवीण पाटील, रोहित मर्दाने, समीर कांबळे, अमित सरजे, राजू कांबळे, महेंद्र कोरवी, गजानन गुरव, राजेंद्र वरंडेकर, सुशील पाटील, हंबीरराव अत्तिगरे, अमित मर्दाने यांनी मिळून केली आहे. शिरोळ नगर परिषदेकडील घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता विभागात सुमारे 8 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय, असा आरोप यादव गटाचे नेते पृथ्वीराज यादव यांनी केलाय. प्रभारी मुख्याधिकारी अजय नरळे यांनी येत्या 8 दिवसांमध्ये याबाबत चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यादव यांनी दिलाय. शिरोळमधील यादव आघाडीचे नेते पृथ्वीराज यादव यांनी आज पत्रकार बैठक घेऊन शिरोळ नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय. घनकचरा व्यवस्थापनासाठी टेंडरनुसार दर दिवशी 78 कामगार हजर असायला हवेत, परंतु प्रत्यक्षात 38 कामगार उपस्थित ठेवले आणि 40 कामगारांचे प्रतिदिवस 650 प्रमाणे 26,000 रुपये खिशात घातलेत. म्हणजेच प्रत्येक महिन्याला 7.5 लाख रुपये यानुसार 5 वर्षात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप पृथ्वीराज यादव यांनी केलाय. 26 जून रोजी आपण या ठिकाणी नगर परिषदेमध्ये घनकचरा आणि स्वच्छता याविषयी आपण या ठिकाणी विषय घेतला. त्या विषयामध्ये नगर परिषदेमध्ये जाऊन प्रत्यक्षात कागदोपत्रांची पाहणी केली असता संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे निरीक्षक यांच्याकडनं पाहणी केली असता गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये या ठिकाणी शिरोळ नगर परिषदेमध्ये कोट्यवधी रुपये या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचे या ठिकाणी दिसून येते. यामध्ये अनियमितता, अनागोदी आणि भोंगळ कारभार दिसून येतोय. हा ठेका या ठिकाणी सह्याद्री ॲग्रो अँड सायन्सेस या कंपनीला या ठिकाणी देण्यात आलेला आहे शिरोळ. याशिवाय कामगारांचा भविष्य निर्वाह निधी, राज्य विमा संरक्षण योजना अशा कोणत्याही योजनांच्या रक्कमा जमा न करता त्या परस्पर काढून घेतल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
घनकचरा प्रक्रियेमध्ये 5 वर्षात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी शिरोळचे प्रभारी मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी नगरसेवक पंडित काळे, धनाजी नरंदेकर, चंद्रकांत भाट आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील जरगनगरमधील जरग फाउंडेशनच्या वतीनं महिलांच्या कल्पकतेला चालना मिळावी म्हणून दरवेळी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात. फाउंडेशनच्या वतीनं नुकतंच महिलांसाठी मोफत फॅब्रिक पेंटिंग वर्कशॉप घेण्यात आलं. या वर्कशॉपमध्ये फॅशन ट्रेंड इन्स्टिट्यूटच्या साक्षी गोंदकर यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना फाउंडेशनच्या अध्यक्षा वैभवी जरग यांनी आताच्या गतिमान युगात प्रत्येकानं किमान एखादी कला आत्मसात करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. कोणतीही कला ही एक प्रकारचं मेडिटेशन आहे. त्यातून एक वेगळाच आनंद लाभतो आणि व्यवसायाची संधीही लाभते असं त्यांनी सांगितलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय सचिन इंगवले यांच्या सचिन टीम टॉपर स्केटिंग अकॅडमीच्या मुलांनी दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवती स्केटिंग करून मानवंदना दिली. यामध्ये 3 ते 21 वर्षापर्यंतच्या 35 मुलांनी सहभाग घेतला. यावेळी प्रशिक्षक स्वरूप पाटील, सोहन सावंत, मेघराज खराडे, शिवतेज खराडे, अमर सरनाईक आणि पालक उपस्थित होते. करवीर तालुक्यातील चुये इथल्या SHP हायस्कूल आणि श्री आनंदरावजी पाटील सुयेकर ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी हर्षद जगन्नाथ पाटीलची कागलच्या जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल हर्षदला संस्थेच्या सचिव तेजस्विनी पाटील सुयेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. हर्षदला संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील सुयेकर आणि सचिव तेजस्विनी पाटील सुयेकर यांचं प्रोत्साहन, प्राचार्य PR कांबळे, शिक्षक सुशांत कांबळे, रवींद्र नाईक यांच्यासह आई वडिलांचं हर्षदला मार्गदर्शन लाभलंय. हर्षदच्या या यशामुळे संस्थेच्या लौकिकात भर पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांची वर्णी लागल्यानंतर या पदासाठी इच्छुक असणारे हर्षल सुर्वे यांनी नाराजी व्यक्त करत इंगवले यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तक्रारीचा सूर आळवणाऱ्यांना कडक शब्दात सुनावलंय. बघा, पक्षात वाद नसतो. जे उद्धवसाहेब पक्षप्रमुख म्हणून सांगतात तो आदेश असतो आणि तेच बरोबर असतं. ज्यांना काम करायचं असतं सोबत त्यांनी काम करावं, ज्यांना नसेल करावं की काय कारणं शोधत असतील तर त्यांनी जावं. श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी गोकुळतर्फे यंदाही सामाजिक जाणीवेतून उपक्रम राबवण्यात आला. गुरुवारी सातारा जिल्ह्यातील लोणंद आणि फलटणमध्ये गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते वारकऱ्यांना दूध पावडर, 5000 बॅग, टोपी आणि दिनदर्शिका यांचं मोफत वाटप करण्यात आलं. यावेळी माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बयाजी शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरातील विचारेमाळ परिसरात राहणाऱ्या आसिफ सय्यद याच्यावर जीवे मारण्याच्या हेतूनं सशस्त्र हल्ला केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संजय कुचकोरवी आणि धीरज वालावलकर अशी त्या दोघांची नावं आहेत. यातील नकुल जाधव हा अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. कोल्हापुरातील विचारेमाळ परिसरात राहणारा आसिफ सय्यद हा शुक्रवारी दुपारी आपल्या मित्रासोबत शिवाजी पार्क इथल्या एका औषध दुकानात औषध आणण्यासाठी गेला होता. यावेळी तो आमच्या एरियात का आलास अशी विचारणा करत माकडवाला वसाहत परिसरात राहणाऱ्या संजय कुचकोरवी, धीरज वालावलकर आणि नकुल जाधव या तिघांनी सय्यद याच्यावर सशस्त्र हल्ला करून त्याला जखमी केलं होतं. या प्रकरणी सय्यद याच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी संजय कुचकोरवी आणि धीरज वालावलकर या दोघांना अटक केली असून नकुल जाधव अद्याप पोलिसांना मिळून आलेला नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त ख्रिश्चन एकता मंच आणि युनायटेड फॉर ह्युमन राईट्स यांच्या वतीनं कसबा सांगाव इथं शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. या मदतीनं मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त ख्रिश्चन एकता मंच आणि युनायटेड फॉर ह्युमन राईट्स यांच्या वतीनं शालेय साहित्य वाटप उपक्रम राबवण्यात आला. त्यानुसार कागल तालुक्यातील कसबा सांगावमधील भटक्या विमुक्त वस्तीमधील मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी मुलांना शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं. याप्रसंगी मंचचे कार्याध्यक्ष जॉन भोरे, सुरेंद्र माने, UFHRचे महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक प्रमोद आवळे, प्रकाश माने, अक्षय साळवे, दावीद भोरे आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
कोल्हापूर जिल्हा प्रमुख निवडीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराजी नाट्य. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी कडक शब्दात नाराजांना सुनावलं. 11वी प्रवेशासाठीची यादी 2 दिवस अगोदरच प्रसिद्ध. यापूर्वी जाहीर केल्यानुसार 30 जूनला यादी प्रसिद्ध होणार होती. अखेर प्राडानं मिलान फॅशन शोमधील चप्पल कोल्हापुरीच असल्याचं केलं मान्य. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं याबाबत प्राडाशी साधला होता संपर्क. अजूनही लोक फसतायत. कोल्हापुरातील डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल 7,86,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला. आणि करवीर तालुक्यातील नागदेववाडीतील वारीला हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.